वाघी येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेचे भूमिपूजन सोहळा संपन्न. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मौजे वाघी येथे आज रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभाग नांदेडच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन महंत 108 श्री जीवनदासजी बाबाजी चुडावेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत आमदार बालाजी कल्याणकर हे होते. त्यांच्या समवेत SC OBC सेलचे जिल्हा अध्यक्ष मंगेश कदम, जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे, तालुका प्रमुख गणेश बोकारे यांच्यासह विद्यार्थी व पालक वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये वाघी येथे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक माध्यमिक यांच्या इमारतीचे बांधकामाचे भूमिपूजन या निमित्ताने आयोजित केले होते. त्या निमित्ताने या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती चे गुरु जीवनदास बाबाजी यांच्या हस्ते, तसेच आमचे नांदेडकर सर, तसेच सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, सर्व या भागातील गावकरी मंडळी, सर्व माता भगिनी, सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित लावली. त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आज जे भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य आपल्याला जिल्हा परिषद शाळेची इमारत उभी करायची आहे. त्या निमित्ताने आपल्याला जे याला वाघीचा शाळेला, जिल्हा परिषद शाळेला चांगला दर्जा देण्यासाठी मी 100% येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. तसेच या ठिकाणी जिल्हा क्रीडांगण स्कूल, तसेच चांगले रस्ते सुद्धा चांगल्या दर्जाचे या शाळेला येण्यासाठी, तसेच लाईटचं सुद्धा नियोजन लावण्यासाठी, सोय करण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करेल. विद्यार्थी या शाळेतून, या मतदारसंघातून, नांदेड उत्तर मतदारसंघातून विद्यार्थी घडला पाहिजे आणि चांगले या शाळेतून विचार घेऊन गेला पाहिजे. कलेक्टर, डॉक्टर, अधिकारी झाला पाहिजे. या निमित्ताने माझा प्रयत्न राहील. या शाळेला जसं होईल तसं मूलभूत सुविधा पुरवण्याचा 100% मी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करेन. महाराष्ट्राची पहिली शाळा असेल. मागच्या वेळेस आम्ही कुलकर्णी साहेबांनी या शाळेचे शिक्षक होते, मुख्याध्यापक, त्यांनी सुद्धा मला CBSE पॅटर्नची मागणी केली आणि येणाऱ्या काळामध्ये मी अधिवेशन सुद्धा ही विषय मांडलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा अशी जिल्हा परिषद शाळेमध्ये CBSE पॅटर्न चालू करण्याचा प्रयत्न करेल. एक अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न होत आहे. तो यासाठी कुठल्याही राष्ट्राचा आणि समाजाचं भवितव्य घडायचं असेल तर ते केवळ शाळेत घडत असते, इतर कुठेही घडत नाही. आणि आज योगायोगानं सकाळी आदरणीय कल्याणकर साहेबांचा, आमदार साहेबांचा मला फोन आला की एक सुंदर शाळेच्या वास्तूच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे, आपण यावं. आणि मी लगेच तयार होऊन इथं आलो आमदार साहेबांसोबत. या गावाच्या भविष्याला आणि भवितव्याला आकार देणारा हा उपक्रम आहे. आदरणीय आमदार साहेबांनी यासाठी 3.5 कोटी रुपयाची सध्या तरतूद केली आहे आणि यापुढच्या काळामध्ये लागेल तेवढा निधी देण्याचे त्यांनी मान्य केलेलं आहे. मला खात्री आहे की नांदेड जिल्ह्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली एक सर्वोत्तम शाळा नव्हे, प्रयोगशाळा, विद्यार्थी भवितव्य घडवणारी अशी एक उत्तम शाळा या वाघीमध्ये निर्माण होणार आहे. आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचं स्वप्न आदरणीय आमदार साहेब आणि महाराष्ट्र शासनाचं आहे. या दोन्ही स्वप्नांना साकार करणारा हा कार्यक्रम होता. सारे गावकरी उपस्थित होते. गावकऱ्यांची ही विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द आणि जिव्हाळा आगळा वेगळा दिसला आम्हाला. आणि म्हणून जिथं पालक, शिक्षक आणि कल्याणकर साहेबांसारखे आमदार, पदाधिकारी या सगळ्यांचा असा समन्वय जुळतो त्या गावाला सुंदर भविष्य असतं, भवितव्य असतं. अजून 5-10 वर्षानंतर महाराष्ट्राला दिशादर्शन करणारा CBSEचा अभ्यासक्रम या शाळेमध्ये राबवण्याचं स्वप्न आहे गावकऱ्यांचं. आणि एक उत्तम प्रयोगशाळा आणि क्रीडा संकुल असं आमदार साहेबांचं हे स्वप्न आहे. तर या स्वप्नाच्या माध्यमातून या भागाचा कायापालट, नांदेड जिल्ह्याचा कायापालट करणारा हा प्रकल्प आहे. आणि त्यासाठी मी आदरणीय आमदार साहेबांसह गावकऱ्यांचं अभिनंदन करतो. इथल्या शिक्षकांना शुभेच्छा देतो की एक उत्तम शाळा घडवा जी महाराष्ट्राला दिशादर्शक असेल आणि त्या माध्यमातून या महाराष्ट्राचं जे एक स्वप्न आहे आमचं, भारतामध्ये सर्वात प्रगत राज्य करावं, ते राज्य माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचं सगळ्यांचं आहे. ते स्वप्न साकार करण्याची आजचा कार्यक्रम ही प्रयोग शाळा होती किंवा प्रारंभ होता असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा गावकऱ्यांचं अभिनंदन आणि आमदार साहेबांना धन्यवाद देतो आणि थांबतो.